बारहाडीत बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल, सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून तरुणींना लाखोंचा गंडा। सरकारी नोकरीचे आमिष दाखवून काही भामट्यांनी बाराहाडी परिसरातील शेकडो तरुणांना लाखो रुपयास गंडवित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मुखेड तालुक्यातील बाराहाडी परिसरातील निवडी, कबनूर, माकणी, उंदरी, सकनूर इत्यादी गावात बेरोजगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। अनेक जण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत। याच संधीचा फायदा उचलत बाराहाडी परिसरात सुशिक्षित बेरोजगारांना फसवणारे रॅकेट फिरताना दिसून येत आहे। तर काही भामटे व त्यांचे दलाल आम्ही तुम्हाला सैन्य दलात ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी इत्यादी पदावर नोकरी लावून देऊ असा फंडा वापरत तरुणांना जाळ्यात ओढतानाचे चित्र दिसून येत आहे। सरकारी नोकरी व इतर नोकरीकरिता म्हणून तरुणांकडून सुरुवातीस अर्ज भरण्यासाठी 20,000 रुपयांची बुडीत मागणी केली जाते। त्यानंतर 7 दिवसानंतर आपला अर्ज ऑनलाईन झाला आहे असे म्हणून 1 लाख रुपयांची मागणी दलालामार्फत केली जाते। तसेच तरुणांना आपण पास झाला तरी नोकरी लागेल, नापास झाला तरी सुद्धा नोकरी लागेल अशी शाश्वती दलालांकडून दिली जाते। एवढेच नव्हे तर प्रत्येक पदाकरिता म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून मोठी रक्कम आकारली जाते। त्यामुळे नोकरीच्या विवंचनेत असलेला तरुण हा नोकरी लागेल या आशेने आमिषापोटी भुरट्या दलालांनी केलेल्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करीत त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहे। बारहाडी परिसरातील 30 ते 40 बेरोजगार तरुण याचे शिकार बनले असून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखो रुपयास गंडविल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने उघडकीस आला आहे। त्यामुळे तरुणांनी व पालकांनी अशा भामट्यांच्या आमिषाला बळी न पडता वेळीच सावध राहणे गरजेचे आहे। तर प्रशासनाने या फसवणुकीच्या रॅकेटच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे। नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।